सूर्या, तुझा राग जर निवळला असेल तर प्लीज शांतपणे बसून विचार कर ना. अरे आई आहेत त्या तुझ्या. तू कितीही ठरवलंस तरी हे सत्य बदलणार आहे का? सूर्या, हे घर ना त्यांचंही आहे. त्यांचा नवरा, मुली, एवढा मोठा मुलगा असताना त्यांनी हे असं घराबाहेर राहणं हे मनाला पटण्यासारखं आहे का? असं बी आजपर्यंत मनासारखंच वागली ना ती. आता पण वागू दे ना, करू दे तिला काय करायचं ते. सूर्या, अरे त्या एवढ्या दिवस लांब होत्या कारण त्या जेलमध्ये होत्या, शिक्षा भोगत होत्या त्या. तुला आठवतंय मी जेलमध्ये एका बाईंशी तुझी भेट घडवून देणार होते? सूर्या, या त्याच बाई आहेत. अरे एवढंच नाही तर सुखदाच्या क्लिनिकमध्ये मी ज्यांना ऍडमिट केलं ना, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ह्याच आहेत. सूर्या, त्यांची अवस्था फार काही बरी नाहीये रे. त्यांच्या जीवावर कोणीतरी उठलंय रे. तुला तुझी आई नको आहे ना? ठीक आहे, पण माणुसकी नावाची पण एक गोष्ट असते. एखाद्या माणसाने मदत म्हणून जर आसरा मागितला ना तर आपण मोठ्या मनाने त्याला घरात जागा देतोच की. अरे तू तर परक्या माणसांसाठी, इतरांसाठी सतत मदतीला धावून जातोस. मग ह्या तर तू एवढा निष्ठुर नव्हतास सूर्या. मग का आता असं वागतोस? घरातल्या स्त्रियांची काळजी घेणारा तू आज तुझ्या घराच्या ओसरीवर एखाद्या बाईने तळमळत बसावं हे पटतंय तुला? आणि त्यांना काही झालं म्हणजे मग काय नाही होणार. असं कसं काही नाही होणार? आधार पुढे तिकडे आधारला चाल लवकर. आधार त्यात लवकर. अरे तुझे नेट चाल. अरे खाली धर तार ना. पडशील म्हणलं. अरे वर 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 चढा. ए, तू का बस खाली चालले वर तू चढ. माझे- अरे तिथं ठेव. आज आम्ही काम करून लय थकलोय, त्यासाठी आम्हाला झोपायचं आहे. आणि त्यासाठी तुमचं झोपणं गरजेचं आहे. हं? पण काजू, लय दिवसांनी आपण उघड्या आबाळाखाली झोपणार. लय मजा येणार आहे बघ. होय रे, तू लहानपणी कसं आपण खाली झोपायचो आणि वर चंद्र चांदण्या दिसायची, लय मजा आज वाटायची. तसंच आहे एकदम. हा चला झोपा आता तुम्ही. अरे पोरांनो, हे समजा कशाला करताय तुम्ही? हे विचारून काय फायदा नाही. काला कारण नसतं आमच्याकडं. हा. काय काजू? हा दादा बोले वही शोले. आम्ही फक्त दादाची ऑर्डर फॉलो करतो, त्याला का म्हणून विचारत नाही. हं? आता तुम्ही लोड घेऊ नका, झोपून जावा निवांत. हा, आणि काय वाटलं काय लागलं इथंच आहे आम्ही, लगेच सांगायचं काय. त्याला आता ढगा. तू बाहेरून कितीही कठोर वागलास ना तरी तुझ्या आत एक हळव्या मनाचा माणूस आहे. तुझ्यातला चांगला माणूस नक्कीच विरघळेल याची खात्री होती मला. तुझ्या याच स्वभावामुळे तर तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. लाखात एक आहेस तू.
आई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई तू नदी मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग झोप येईन बघ गाना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई 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 आई सूर्याने त्याच्या रागाला मनातल्या मायेच्या ओलाव्यावर कधीच अधिकार गाजवू दिला नाही. याच मायेपोटी रात्रभर बाहेर असलेल्या आईला डोळ्यात साठवून ठेवलं असणार आहे त्याने. तिच्या सुरक्षेच्या काळजीने नीट झोपलाही नसणार तो. मग हा अटक कशासाठी सूर्या? तू का त्यांना घरात घेत नाहीयेस? निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी वळपाटीशी रे आदर क्या उदुद्ध हे स्मरण आम्ही अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नका हे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया अज्ञे ना काळे नानी ते आला परलोकी ना भीती दयाला. राजू आपल्या चहा पाण्याचं झालं पण बाहेरचं काय तिला नेऊन द्यायचं आहे का? काही गरज नाही. ते स्वामी पाय तिथे नेऊ नका हे स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माया अज्ञे विना काळे नानी ते आला परलोकी हे ना भीती दयाला. दोषी भय हे कळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. आई चहा आणलाय तुमच्यासाठी. काय झालं? का आलाय तुम्ही सगळे? सूर्या तुला या गावात राहता येणार नाही, इथून निघून जायचं.
काय बोलताय तुम्ही हे? उगाच माहित नसल्यागत करू नको. येड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. त्याला सांगून काय फायदा नाही. तू घे रे याला. ए काय झालं ते नीट सांगा. सूर्या, आमचा तुझ्यावर राग नाहीये, पण ज्या बाईने गावात एवढा मोठा गुन्हा करून देवीची नाराजी ओढून घेतली त्यामुळे या बाईला आम्ही गावात राहू देणार नाही. तू हिला आसरा दिलास तर तुला बी गावाच्या बाहेर जावं लागेल. हिला शिक्षा झालीच पाहिजे. हो, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. थांबा जरा. काय चाललंय हे बघा, गावाच्या दृष्टीने जरी या गुन्हेगार असला ना तरी यांना शिक्षा देण्याचा अधिकार हा फक्त कायद्याचा आहे, तुमचा नाही. तुम्ही कोण आहात यांना शिक्षा ठरवणारे? मी ना सगळ्यांसमोर सांगते, या माझ्या सासूबाई कुठेही जाणार नाहीयेत. या इथे या घरातच राहतील. सूर्या, आम्ही तुला समजून सांगायला आलो, ही बाय गावात कुणालाच नकोय. तिला आधी बाहेर काढ. काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे, तिला बाहेर काढलंच पाहिजे. तिला इतर आता येणार नाही. तिला इथं हाकलून द्या. हो, हाकलून द्या, हाकलून द्या. तिला बाहेर काढा. थांबा जरा, शांत व्हा प्लीज. हे बघा, तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. मी काय म्हणते हे ऐकून तरी घ्या एकदा. आम्ही तुमचा अजिबात ऐकणार नाही. त्या बाईने गावात शिकंदर केली, तिला शिक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. हात नाही लावायचं. सूर्या, लक्षात ठेव, या गावाने तुला प्रत्येक वेळेस मदत केली आणि या बाईसाठी तू या गावाची दुश्मनी घेतोयस. ही कुणी आई गेली नाही, माझी आई आई. आणि माझ्याच दारातून माझ्या आईला हात लावाल ना तरी सूर्या गप बसणार नाही. आणि राहिला विषय तिनं केलेल्या गुन्ह्यांचा, तर कायद्याने तिला शिक्षा दिलेली आहे. इतके दिवस ती जेलमध्येच होती आणि आता ती कायद्याने सुटून आली आणि तिच्या घरात तिला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायद्याची शिक्षा देवीच्या देवळात चालत नाही. तिने काय मोठा गुन्हा केला माहित आहे का? नाहीतर काय? अरे बघताय काय, दगड मारून हिला गावाच्या बाहेर काढा. वेशीवर परत दिसता का म्हणाय. हिला दगड मारा, बाहेर काढा, बाहेर काढा. जागेवर थांबायचं. तुमच्यातला एका जण जरी पुढे पाऊल टाकलं ना, माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय. आणि तुमच्यापैकी कुणालाच माझ्या आईबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही. सूर्या, पुन्हा कुणाला अडवणार आहेस तू? आम्ही सगळ्या गावाल्यांनी निर्णय घेतलाय, हिला गावात ठेवणारच नाही. हिला बाहेर काढलीच पाहिजे. गावातच काय, पण गावाच्या आसपास पण ही बाई नकोय. थांबा. अरे आमच्या जावई बापूंच्या घरासमोर कसला गोंधळ लावलाय? काय झालं? डॅडी, बरं झालं तुम्ही आला. बघा नाही काय चाललंय सगळं. काय चाललंय? गावाच्या देवीचे दागिने घेऊन पूजार संघ पळून गेलेली ही बाई परत गावात आली. नको आपल्या गावाला. तिला हाकलून द्या, तिला हाकलून द्या. आमचं म्हणणं एवढेच आहे, सूर्याने तिच्या आईला घरात घेऊ नये. तिला गावात राहायचा अधिकार नाही. काय? सूर्याची आई म्हणजे ती आशा परत आली? कुठे? आशा, अरे काय अवस्था झाली आशा तुझी. अरे 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 अरे. काय आशा बाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही इथं तुमच्या लेकाकडे आला ना, मला कळणारच नाही. गाव आहे ना गाव, जालिंदर निंबळकर नावाच्या वाघाची गुहा आहे, गुहा. हे तर टाचणी जरी पडली तरी लगेच आम्हाला खबर लागते. हे गेल्या 15 मिनिटापासून तुला हेतून हाकलायची भाषा करतायत ना, हे सगळे आम्ही पडवलेली माणसं आहेत. तर बघच आम्ही काय करतो ते.
बाहेर काढा. हिला हाकलून द्या. ए, थांबा 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 शांत व्हा. आम्ही समजूच शकतो का तुमच्या मनात सूर्याच्या आईबद्दल लय राग आहे. लय राग आहे हे साहजिक आहे अगदी. तिने काय केलंय ते तुम्ही विसरूच शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का आपल्या गावात आजपर्यंत कोणी बी कायदा हातात घेतलेला नाही. आता सूर्याच्या आईला जी काही शिक्षा व्हायची होती ती झाली. तिने ती भोगली बी. आता तुरुंगातून सोडल्या जसं काय झालंच नाही काय असं समजून ती इथं त्याच्या घरी आली. तिला काय कळलं नाही पण आपल्याला तर कळतं ना. काय बी झालं तरी त्याची आई आहे ती. आता इतकी वर्ष तो त्याच्या आईपासून लांब राहिला म्हणल्यावर तिला परत त्याच्या घरात तिने घ्यायचं का नाही हा विषय त्याचा आहे. हा विषय त्यांच्या घरचा आहे. आपण बाहेरची माणसं. आणि तसं बी मोठमोठे गुन्हेगार शिक्षा झाल्यावर सुधरतात. तिची आई बी सुधरली असेल की. आणि मी काय म्हणतो चोर काय कायम चोर राहतो का? हा वाल्याचा वाल्मिकी झालाच ना. पटते का? डॅडी ही ब्याद गावचं परत नुकसान करेल. एकदा गावची इज्जत गेली परत इज्जत गेली तर नाहीतर काय एक नंबरची निशबाई ही. बस प्रेमाने समजावून सांगतो तर डोक्यावर चढायला लागले तुम्ही. काय भान राहिले की नाही तुम्हाला? का उचलली जीभ लावली टाळाला. तुम्हाला समजेल त्या भाषेत सांगतो निघायचं इथनं. आणि परत या घराकडे फिरकून बघायचं नाही. चला निघा. अहो पण डॅडी निघा. डॅडी आज परत एकदा माझ्या घरासाठी तुम्ही देवावानी जाऊन आलात. आज परत तीच लोक, तीच परिस्थिती, तीच चिखलफेक. पण तुम्ही आज त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहिला डॅडी. माझ्यावर जो तुमचा उपकार मी कधीच नाही फेडू शकत. बापू आपल्या माणसात उपकाराची भाषा करायची नाही. किती वेळा सांगायचं तुम्हाला? हो तुमचा पेच आम्हाला कळतोय. हो किती मी मोठी गुन्हेगार असली तरी तुमची आई आहे ती. आणि गावातली माणसं बी तुमच्या जवळची आहेत. ऐकावं तर कोणाचं ऐकावं? जनाचं ऐकावं का मनाचं ऐकावं? त्यात 2 बहिणींचे लग्न व्हायचे. काय करावं कसं करावं या पेचात टाकल्या गावच्या लोकांना. तुम्हाला काय करता? पण गावचीच माणसं ते त्यांना काय फासावर देतात काय? ते बघा काळजी करू नका. आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढू. आई मी सांगितलेलं विसरू नका. हे सगळं काय होत राहणारच आहे. आपण ह्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आणि हिम्मत तर अजिबात हारायची नाही. आपण फक्त लढत राहायचं. या सगळ्यावर लवकरच आम्ही काहीतरी उपाय शोधून काढू. शांत नाही बसणार. येऊ का सावळ बाबा? ये.